बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरची उभारणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर तांत्रिक ब्लॉकसह अग्निशमन केंद्र उभारण्यात आलंय। त्याचं उद्घाटन आज करण्यात आलं। तर कोल्हापूर ते नागपूर विमान सेवेचा शुभारंभ झाला। त्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज कोल्हापुरात आले होते। कोल्हापूर विमानतळाचा अधिक गतिमान विस्तार करून या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही नामदार मोहोळ यांनी दिली। कोल्हापूरच्या विमानतळावर 45 कोटी रुपये खर्चून एअर कंट्रोल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते एटीसी टॉवरचं उद्घाटन झालं। तसंच स्टार एअरवेजनं सुरू केलेल्या कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेचा शुभारंभ नामदार मोहोळ यांच्या हस्ते झाला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल एडगे, विश्व हिंदू परिषदेचे जवाहरलाल छाबडा यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटनानंतर नामदार मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कोल्हापूर विमानतळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। छत्रपती राजाराम महाराजांनी 90 वर्षांपूर्वी हे विमानतळ उभारलं होतं। या विमानतळाचा अधिक गतीनं विस्तार केला जाईल असं नामदार मोहोळ यांनी सांगितलं। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे विमानतळाचा विकास होतोय। 1900 मीटर असलेली धावपट्टी आता 3000 मीटर व्हावी असा प्रयत्न आहे। त्यासाठी 65 एकर जागेचं भूसंपादन होणं गरजेचं आहे। त्यातील 60 एकर जागा ताब्यात आली आहे। भूसंपादन झाल्यानंतर धावपट्टीचा विस्तार होईल असं नामदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। या कोल्हापूरच्या सुद्धा विमानतळाच्या संदर्भामध्ये नवीन टर्मिनल बिल्डिंग असेल, एटीसी टॉवर असेल, इतर सुविधेच्यासाठी जवळपास 274 कोटीचा प्रकल्पाला मंजुरी दिली गेली आणि त्याच्यातला आज हे जवळपास 45 कोटी रुपये खर्च करून एटीसी टॉवर या ठिकाणी उभं करण्यात आलं। ते सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी मनापासून सगळे सातत्यानं काम पाहत आहेत, त्याचा पाठपुरावा करतायत। आज आपण जर पाहिलं तर 1900 मीटर लांबीची धावपट्टी आज अस्तित्वात आहे आणि पहिल्या टप्प्यात आता ती 2300 मीटर करण्याचं प्रयोजन आहे। आणि मगाशीच आमचे खासदार या ठिकाणी धनंजय महाडिक असतील, आमचे सगळे खासदार असतील, शाहू महाराज साहेब असतील, सगळ्यांनीच हेही सांगितलं की पुढच्या काळामध्ये ही 3000 मीटरपर्यंत ही धावपट्टी वाढवली गेली पाहिजे। त्याचाही विचार या डीपीआर मध्ये केलेला आहे। काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात देशभरात 74 विमानतळं होती, पण गेल्या 10 वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या 162 वर गेली आहे। भविष्यात देशात 400 विमानतळं असतील ही दळणवळणाच्या दृष्टीनं मोठी क्रांती असल्याचं नामदार मोहोळ यांनी सांगितलं। पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येईल। तसंच विमानाची देखभाल दुरुस्ती कोल्हापूर विमानतळावरच व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील। तसंच कोल्हापूर विमानतळावर कार्गो सेटअप सुरू केला जाईल। त्याचा फायदा 4 ते 5 जिल्ह्यांना होईल असं नामदार मोहोळ यांनी सांगितलं। कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलाय। त्याला मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं नामदार मोहोळ म्हणाले। सगळ्यात महत्त्वाचा विषय जो या ठिकाणी मांडला गेला की छत्रपती राजाराम महाराजांच्या संकल्पनेतून या विमानतळाची निर्मिती झाली आणि आज आपण सगळे इथं बसलोय। खरं तर हे त्यांचं श्रेय आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव द्यावं असा प्रस्ताव हा केंद्राकडे आलेला आहे। पुण्याचं विमानतळ आहे त्याला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देणं आहे। इथल्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देणं आहे। संभाजीनगरचं सुद्धा विमानतळाचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे आहे। नवी मुंबईचं दिबा पाटलांचं नावाचं असे 3-4 प्रस्ताव या राज्यातले जे केंद्र सरकारकडे आहेत ते लवकरात लवकर आम्ही सगळेच इथं बसलेलो आहोत, सगळे शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, तेव्हा आम्ही सगळे मिळून सामूहिक हे निश्चितपणे त्यात प्रयत्न केले जातील आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याची प्रक्रिया ही कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणून पूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही सगळे निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। उडान योजनेचा लाभ देशभरातील 1.5 कोटी नागरिकांनी घेतलाय, पण सध्या विमानसेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत। याबाबत नामदार मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं। महाराष्ट्रात जवळपास 96 हवाई मार्ग उडान योजनेतून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। पण विमानाचे तिकीट दर खूपच वाढले तर निश्चितच त्याबाबत विचार करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नवी मुंबईतील विमानतळ सुरू झाल्यानंतर विमानांसाठी पुरेशी जागा आणि वेळा मिळतील आणि विमानांची संख्या वाढवली जाईल असंही नामदार मोहोळ यांनी सांगितलं।
भारत पाकिस्तान युद्ध परिस्थितीत तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली आहे. ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केली त्या देशांवर निर्बंध आणण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आज माहिती घेतो कारण मला आत्ता जर ती येणार आणि स्वाभाविकपणे आहे की जे पाकिस्तानच्या सोबत उभे राहिले शेवटी स्वाभाविक या देशामध्ये काही असेल त्यांची सेवा असेल त्यांच्या माध्यमातून काय ते सगळं बंद करण्याच्याच विचाराचे किंवा भूमिकेचे आम्ही आहोत. शेवटी सरकारच्या स्तरावरती त्याचा विचार निश्चितपणे सुरू आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, गोकुळचे संचालक चेतन नरके उपस्थित होते. दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांच्या वतीनं विमान सेवेबाबत मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. शिवाय कोल्हापुरातून मुंबईला दररोज सकाळी आणि संध्याकाळी विमानसेवा सुरू करावी आणि कोल्हापूर ते अयोध्या विमानसेवा सुरू करावी अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.